नमस्कार. तुमच्यासोबत कधी असं घडलं आहे का, की तुमचा लाडला किंवा लाडली शाळेतून आले आहेत आणि मी खूप थकलो आहे आता आणि तुमच्या हातातून मोबाईल घेऊन घेतात. मी 5 मिनटं मोबाईल बघतो आणि मग तू सांगितले मी ते करतो. पण त्या 5 मिनटामध्ये 2-3 घंटे कसे निघून जातात मोबाईलवर ते तुम्हाला आणि तुमच्या मुलाला पण कळत नाही. तो स्क्रोल करत करत 2-3 घंटे मोबाईलवरच असतो. आणि मग थोड्या 2-3 घंट्याने तुमचे घरातले कामं संपवतात आणि तुम्ही बघता की तुमचा मुलगा शाळेच्या युनिफॉर्ममध्ये तसाच मोबाईलवर रील बघत आहे, इंस्टाग्राम बघत आहे, यूट्यूब जे काही मोबाईलवर काम करत आहे, मोबाईलचा यूज करतो आहे. मग तुम्ही फास्टर ठेवता आणि त्याला रागवता. मग तो कपडे वगैरे काढतो किंवा नाही काढत आणि मग तो अभ्यासाला बसतो आणि अभ्यासाला बसल्यानंतर एक 5-10 मिनटामध्ये त्याचा सूर निघतो, आई मला कंटाळा आलेला आहे, मला झोप येत आहे, मग आता अभ्यास नाही करत, मी 5 मिनटं मोबाईल दे, मी ब्रेक घेतो आणि मग अभ्यासाला बसतो. मग तुम्ही त्याला फार रागवता, मोबाईल देत नाही आणि मग पुन्हा तुमची चिडचिड आणि तणावाचं वातावरण, त्याला रागवणे, त्याचं टेम्पर टँट्रम आणि ही सायकल काही ब्रेक होत नाही. आणि मग तुम्ही मोबाईलला फोन ठेवता, मग वडील घरी येतात, मग वडिलांपाशी कंप्लेंट जाते आणि मग या मोबाईलच्या जाळ्यातून त्याला कसं काढायचं या विचारामध्ये तुम्ही झोपी जाता. पण त्याचं मोबाईलचं व्यसन काही सुटत नाही. मग असं का होतं ह्याचा कधी विचार केला आहे का? आपल्या मुलाला मोबाईलचं ॲडिक्शन का झालं ह्याचा कधी विचार केला आहे का? नाही ना? आज मी त्याचं कारण तुम्हाला सांगणार आहे आणि त्या ट्रॅपमध्ये तुमचं बाळ कसं काय अडकलं आणि त्यातून कसं बाहेर काढायचं ते सुद्धा बघूया. मी डॉक्टर प्राची प्रशांत चक्रवार, आपली पिडियाट्रिशियन. डिजिटल डिटॉक्सिफिकेशन या विषयावर आज बोलणार आहे. तर कसं असतं, असं का होतं? तर हा जो सोशल मीडिया आहे, मोबाईल सोशल मीडिया, इंस्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर, स्नॅपचॅट असे किती सारे जे ॲप्लिकेशन्स आहेत किंवा लहान मुलांसाठी म्हणजे 2 वर्षाखालच्या मुलांसाठी कोकोमेलॉन वगैरे हे जे कार्टून्स शो आहेत यूट्यूबवर, तर हे काही फन ॲक्टिव्हिटी नाही आहे. ते डिझाईन्सच अशा प्रकारे केल्या जातात की त्यामध्ये तुम्ही ट्रॅप होता. आता जसं आपण एखादा व्हिडिओ बघत आहे, इंस्टाग्रामवर रील बघत आहे किंवा आपण एक पोस्ट केलेली रील आहे किंवा एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्याला एक लाईक येतं, एक शेअर येतं किंवा सबस्क्रिप्शन वाढतं किंवा आपल्याला एखादी रील आवडते आणि आपण तसं वागायचा प्रयत्न करतो. त्यावेळेला काय होतं की आपल्या ब्रेनला एक डोपामिन हिट मिळते. डोपामिन हिट म्हणजे काय की ही अशी ॲक्टिव्हिटी आपण इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन या कॅटेगरीमध्ये पकडतो आणि त्यामुळे काय होतं की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनमध्ये आपल्या ब्रेनमध्ये डोपामिन रिलीज होतं. एक शॉर्ट स्मॉल क्वांटिटीमध्ये डोपामिन रिलीज होतं आणि डोपामिनमुळे काय होतं की आपल्या ब्रेनला किंवा आपल्याला आपल्या मनाला खुशी वाटते, आनंद वाटतो, हॅपीनेस वाटतो. प्रत्येक डोपामिन रिलीजसोबत आपण आनंदी होत असतो. तर इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन देणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की मोबाईल गेम आहे, इंस्टाग्रामच्या रील्स आहेत, सोशल मीडिया आहे किंवा सोशल मीडियामधल्या फन ॲक्टिव्हिटी आहे, कोकोमेलॉन कार्टून आहे किंवा त्यामध्ये गेम्स आहेत, पबजी आहेत. यामुळे काय होतं की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मिळते. शिवाय गोड खाल्ल्याने, चॉकलेट खाल्ल्याने, कुकीज खाल्ल्याने आपल्याला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मिळतं आणि त्याने शॉर्ट टर्म डोपामिन हिट मिळतो आणि आपल्याला आनंद वाटतो. आणि मग काय होतं की जेव्हा आपण थकलेलो असतो, बोर्डम झालेला असतो, स्ट्रेसमध्ये असतो, शाळेतून जसं बाळ आलेलं आहे, थकून आलं आहे, अभ्यास करून आलं आहे, त्याला तर रिलॅक्स व्हायचं आहे, त्या टाईमला ह्या गोष्टीतून त्यांना इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मिळतं, डोपामिन हिट होतो आणि त्यांना आनंद वाटायला लागतो. आणि तीच गोष्ट तो आनंद मिळवण्यासाठी ते रिपीटेडली एक रील, मग पुन्हा दुसरी रील, पुन्हा तिसरी रील असं करत करत आता मला फ्रेश वाटतं आहे, आता मला आनंद वाटतं, तर मी थोडंसं अजून बघून घेतो, अजून रिलॅक्स होतो आणि अशा ट्रॅपमध्ये तो जातो आणि त्या ब्रेनला एक सवय पडते की एक रील बघायची, डोपामिन हिट, दुसरी रील बघायची, डोपामिन हिट आणि ह्या डोपामिन वाढल्यामुळे डोपामिनची लेवल खूप उच्चतम पॉईंट गाठते आणि त्याला खूप आनंद वाटायला लागतो. तो उच्चतम आनंदामध्ये असतो, खुश असतो, फ्रेश असतो आणि त्याला हे करायला मग आवडायला लागतं आणि मग तो 2-3 घंटे त्या मोबाईलवर त्याचा वेळ घालवतो. आणि मग नंतर काही तासांनी जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही येऊन बघता की आपलं बाळ मोबाईल खेळत आहे किंवा मोबाईलचा यूज करत आहे, तर आपण त्याला रागवतो आणि अभ्यासाला बसवतो लगेच.
तर इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनवरून तो लगेच शिफ्ट होतो डिलेड ग्रॅटिफिकेशनकडे. त्यामुळे काय होतं की अभ्यास करताना त्याला फारसा आनंद वाटत नाही. का तर जी उच्चतम लेवल गाठलेली आहे डोपामिननी ती हळूहळू कमी व्हायला लागते. कारण हे डिलेड ग्रॅटिफिकेशनचे गोष्टी आहेत अभ्यास करणे वगैरे, त्यांना डोपामिन हळू रिलीज होतो, स्लो रिलीज होतो आणि डोपामिन हिट मिळत नाही आणि मग जी बॉडीतली डोपामिनची लेवल आहे ती हळूहळू कमी व्हायला लागते. मग जो तो अति आनंद होता तो हळूहळू कमी व्हायला लागतो आणि 5-10 मिनटामध्येच त्याला अभ्यासाचा कंटाळा यायला लागतो. अभ्यासाचा कंटाळा आल्यामुळे त्याला पुन्हा ब्रेन सांगतं की इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनकडे वळ, डोपामिन हिट मिळव आणि आनंदी हो. आणि मग लगेच तो तुमच्याकडे येतो आणि मोबाईल मागायला लागतो आणि तुम्ही आपल्या कामात असल्यामुळे त्याला लगेच मोबाईल देतात. पुन्हा पुढचे 2-3 तास तो मोबाईलवर घालवतो. अशा प्रकारे तो मोबाईलच्या आहारी जातो. तर इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, डोपामिन ही हॅपीनेस आणि ब्रेनला पडलेली ही सवय यामुळे मोबाईल ॲडिक्शन आपल्या मुलांमध्ये घडत आहे. मग आता काय करायचं, या ट्रॅपमधून कसं वाचायचं? तर डोपामिन हिट रिप्लेसमेंट थेरपी घ्यायची. म्हणजे काय तर जाणून घ्या तज्ज्ञांकडून. आजच संपर्क साधा आणि आपल्या मुलाला या ॲडिक्शनमधून बाहेर काढा. नाही तर त्याला लर्निंग डिसऑर्डर्स व्हायला वेळ लागणार नाही. धन्यवाद.